हॅलो एव्हरीवन, नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, जनरली असा तवा हा चपात्या वगैरे केल्याच्या नंतरच खूपच जास्त खराब होतो. भाकरी वगैरे केल्याच्या नंतर काळे काळे डार्क स्पॉट त्याला तयार होतात. पण चपात्या वगैरे केल्याच्या नंतर असं जळाल्यासारखं. आता हा तवा नव्यासारखा एकदम 5 मिनिटातच बघा, हा व्हिडिओ 5 मिनिटातच मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. एक स्टेप महत्त्वाची आहे, त्यामुळं स्किप अजिबात करू नका. आपल्याला पहिलं तर गॅस हा चालू करायचा आहे आणि त्यावर आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे. पहिल्यांदा तव्यावर बघा काही घाण वगैरे आहे की नाही ती साफ करा आणि नंतरच तवा हा गरम करायला ठेवा. 5 मिनिटातच थोडे एफर्ट्स तुमचे लागतील, पण 5 मिनिटात तवा आपला नव्यासारखा चमकायला लागेल. हा माझा शब्द आहे. बघा आता इथे माझा तवा गरम झाला आहे. आता यामध्ये पहिलं इन्ग्रेडियंट आपल्याला टाकायचं आहे, जो आपला डिटर्जंट पावडर असते, जी तुमच्याकडे असेल कपड्यासाठी तुम्ही वापरता ती. आता माझ्याकडे सर्फ एक्सेल होती, ती मी टाकली आहे. चारी बाजूनी तुम्हाला पहिल्यांदा टाकायची आहे, नंतर खाली खाली टाकायची आहे, म्हणजे सगळीकडे लागली पाहिजे. कारण सगळीकडे आपला तवा हा काळा झाला आहे, त्यामुळे सगळीकडे तुम्हाला ही पावडर टाकायची आहे. त्यानंतर दुसरी स्टेप महत्त्वाची, लिंबू किंवा विनेगर तुमच्याकडे असेल तर विनेगर पण तुम्ही टाकू शकता. आता हे मी त्यावर थोडं थेंब असे ॲड करत आहे. थोडंसं जास्तच टाका, पण माझं लिंबू थोडं खराब झालं तर त्यामुळे मी नंतर ॲड केलं ते. आणि नंतर मेन म्हणजे आपल्याला गॅस हा मीडियम ठेवायचा आहे आणि लगेचच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर पाणी टाकल्याच्या नंतर अशी लगेच रिॲक्शन व्हायला लागते. या स्टेजला येऊन आपल्याला इथे खाण्याचा सोडा ह्यामध्ये ॲड करायचा आहे. खाण्याच्या सोड्यामध्ये असे इन्ग्रेडियंट असतात जे की साफ करायला खूप मदत करतात, त्यामुळे तवा साफ करताना खाण्याचा सोडा हा वापरा म्हणजे वापराच. लास्ट व्हिडिओला तुमचे खूप कमेंट होता की कोणता सोडा वापरायचा, तर खाण्याचा सोडा वापरायचा आपल्याला. इथे कपड्याचा सोडा वापरायचा नाही आहे. तर बघा, जे काही लिंबाचं साल होतं माझ्याकडे मगाशी, तर त्यामध्ये मी असं काठी चमचा टाकला आहे आणि त्यानेच आपल्याला पहिले हे असं साफ करायचं आहे. म्हणजे लिंबाचं जे काही अर्क असेल तो पण उतरेल त्यामध्ये आणि तवा पण साफ व्हायला मदत होईल. बघा, आता ह्या पद्धतीने आपल्याला साफ करायचं. तुम्ही करत नाही म्हणता की निघत नाही तवा, असं करून तर पहा ना. लास्ट व्हिडिओला खूप कमेंट होत्या की निघत नाही तवा, तर तुम्ही एकदा करून पहा. माझ्या विश्वासाने एकदा करून पहा. मी व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाही आहे. तुम्ही शेवटी पाहतानाच की हां निघतो आपला तवा. तर इथे आपला रबर किंवा घासणी वगैरे साधी असेल ना, तर त्याने पण तुम्ही असं त्यामध्ये काठी चमचा टोकून असा तुम्ही हे असं घासू शकता. यामुळे तुम्हाला जे गरम वाफ लागते ती पण लागणार नाही, किंवा तवा गरम आहे चटकायची पण भीती अजिबात नाही आहे. त्यामुळे बघा, आता इथे मी थोडंसं फक्त फिरवत आहे. साईडला लगेच पांढरं झालं आहे, म्हणजे आपली रिॲक्शन व्हायला सुरुवात झाली आहे. थोडासा गार झाला की लगेच तुम्हाला खाली घ्यायचा आणि छान प्रकारे घासायचा. आता बघा, मी थोडंसं नॉर्मल फक्त 2-3दा मध्ये फिरवलं की मध्ये लगेच आपला तवा हा नव्यासारखा व्हायला लागतो. जर का तुमचा काळा कुट्ट खराब तवा झाला असेल तर लगेचच असं तुम्ही घासू शकता त्याला. असं तुम्ही हा उपाय ट्राय करू शकता. तुमचा तवा नक्कीच निघेल. तुम्ही शेवटी पाहता की आपला तवा एकदम नव्यासारखा झालेला आहे, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघा, आता इथं ऑलमोस्ट माझं सगळे साईडचं पण पांढरं झालं आहे, त्यामुळे तवाला साफ होण्यात जास्त मदत होते. आणि आपल्याला जे हाताने घासतो आपण त्याला जास्त वेळ लागतो घासायला. खूप जास्त घासावं लागतं आपल्याला एकदम, आणि हाताला पण ते घासणी वगैरे खूप जास्त टोचती. त्यामुळे जर तुम्ही असं ट्राय केलं ना, बघा आता मी थोडंसं फक्त नॉर्मल घासत आहे की लगेच तवा पांढरा आपलं निघत आहे. तुम्ही पण हा उपाय, ही ट्रिक नक्की ट्राय करा. तर थोडंसं ते ड्राय पडलं, त्यामुळे मी थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड केलं. छान प्रकारे आपल्याला चारही बाजूने हे घासून घ्यायचं आहे. तुम्ही जर रोजच्या रोज घासला तवा तर तुमचा अजिबात काळा होणार नाही. पण जर का बाय चान्स झाला 2-3 दिवसातून तुम्ही असं केलं तर तुम्हाला नक्कीच छान असा रिझल्ट मिळेल. बघा, आता इथे मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलं आहे, कारण थोडासा 5 मिनटं तर लागतातच. 5 मिनटाचं धरूनच चला तुम्ही, घासायला वेळ लागतो आपल्याला. आणि मग मला कॅमेरा इकडे तिकडे सेट करायला, त्यामुळं थोडंसं फास्ट केलं. आता ऑलमोस्ट गार झाला आहे, त्यामुळे मी हात लावूनच त्याला घासत आहे. थोडंसं हात लावून बरं पडतं, आपल्याला हाताची सवय असते, त्यामुळे हात लावून बरं पडतं थोडं घास. आणि खूप जणांच्या कमेंट असतात की अशा प्रकारे तवा जर घासलं तर चपात्या वगैरे चिकटतात. तर नाही, अजिबात चपात्या चिटकत नाही. फक्त चपाती टाकायच्या आधी थोडंसं तेल टाकायचं तव्याला, थोडंसं तेल लावायचं, यामुळे अजिबात चिकटणार नाही. त्यामुळे ही एक तुमचं जो प्रॉब्लेम आहे तो मी सॉल्व्ह केला आहे इथे. बघा, इथे ऑलमोस्ट माझा तवा हा क्लीन झाला आहे. थोडंसं एकदम नॉर्मल राहिला आहे. आता मी थोडंसं, माझ्याकडे सोप होता, जो भांड्याचा सोप असतो तो, किंवा तुम्ही नॉर्मल डिशवॉश लिक्विड पण घेऊ शकतात. त्याने थोडंसं घासायचा, थोडंसं नॉर्मल हाताने घासायचा. आता मी एकदम अलगद हाताने असं घासत आहे, थोडंसं जोर लावत आहे. नॉर्मल थोडासा जोर लावाच लागतो, कारण किती काळा तवा असेल की असं कोणतंही लिक्विड नाही की त्याने लगेच निघतो. तुम्हाला थोडासा जोर हा लावाच लागणार आहे. फक्त नॉर्मल थोडासा, जे आपण रेग्युलर तवा घासायला जोर लावतो तेवढा जास्त जोर लावायचा नाही आहे, थोडा नॉर्मल जोर लावायचा.
आणि बघा इथे सगळं मी आता सगळ्या छानपैकी घासून घेतलं आहे आणि शेवटी तुम्ही रिझल्ट पाहतानाच अजून थोडंसं एफर्ट लावले असते मी तर अजून क्लीन झालं असतं, पण ते जे भाकरीचे डाग वगैरे असतात ते त्यात नाही निघत. पण लास्ट टाईमला काढलं होतं कारण मला माझ्या भावाने पण मदत केली, ती सिरियसली सांगते, त्यांनी पण घासायला मदत केली, त्यामुळं तो निघाला लास्ट टाईमचा. त्यामुळे यावेळेस आज तो नव्हता त्यामुळे थोडंसं राहिलं आहे. बाकी सगळं ऑलमोस्ट क्लीन झाला आहे मगाचा आणि आत्ताचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळतं मला. चला भेटू मग अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.